रिपब्लिकन सेनेचे तिकीट शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी विकले। जालन्यात रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांचा खळबळजनक आरोप। राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेनेची शिवसेनेसोबत युती आहे, मात्र जागा वाटप करताना शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी रिपब्लिकन सेनेला विचारात न घेता त्यांचे तिकीट परस्पर विकल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांनी केलाय। तसेच आंबेडकरी चळवळ संपविण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याचे देखील ते म्हणाले। आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची राज्यात शिवसेनेसोबत युती आहे, त्या पार्श्वभूमीवर जालना महापालिकेतही रिपब्लिकन सेना शिवसेनेसोबत आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांना रिपब्लिकन सेनेचे दिनेश आदमाने यांना उमेदवारी देण्याबाबतचे पत्र पाठवले होते। मात्र या पत्राला शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केराची टोपली दाखवत हे तिकीट परस्पर विकले असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांनी केलाय। याचबरोबर रिपब्लिकन सेना आणि आंबेडकरी चळवळ संपविण्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांचा डाव असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। आमची रिपब्लिकन सेना व एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना याची महाराष्ट्रभर महानगरपालिकेमध्ये युती आहे। या युती मागचं कारण असं आहे का जो आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता कुठेतरी सत्तेच गेला पाहिजे, नुसते झेंडे आणि दांडे धरण्यातच कार्यकर्ता वाया गेला नाही पाहिजे, म्हणून ही आमच्या आनंदराज साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत युती केलेली आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पण असा शब्द दिलेला आहे की चळवळीच्या कार्यकर्त्याला आम्ही कुठेतरी सत्तेत बसवू, त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करू। आणि एकनाथ शिंदे साहेबांचं कधी पण एक शब्द असतो, जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं। त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला महाराष्ट्रभर सगळीकडे सन्मान दिलेला आहे, जागा दिलेल्या आहे। फक्त जालना जिल्ह्यात आमचा सन्मान झाला नाही आणि आमच्यावर हा अन्याय झालेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी रिपब्लिकन सेनेला प्रभाग क्रमांक 12 मध्ये जागा द्यावी असं एक पत्र भाऊसाहेब घुगे जिल्हाध्यक्ष यांना पाठवलं होतं का बाबा रिपब्लिकन सेनेला जालन्यातून एक जागा देण्यात यावी। हे पत्र भाऊसाहेब घुगेंना एक 8-10 दिवसापूर्वी येऊन देखील त्यांनी हे पत्र माझं दाबण्याचा प्रयत्न केला। माननीय आमदार अर्जुन भाऊ खोतकर साहेबांना आम्ही भेटायला गेलो 4-5 दिवसापूर्वी, तेव्हा अर्जुन भाऊ साहेबांना सोबत त्यांना देखील माहित नव्हतं का आमचं कोणतं पत्र आलेलं आहे। पण भाऊ म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, उशीर झालेला आहे, आम्ही तुम्हाला एक जागा देऊ व जे इलेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये साहेबांचा फोटो पॅम्पलेटवर घेऊन तुम्ही आमच्यासोबत प्रचाराला सगळ्या गोष्टीला आम्ही तुम्हाला एक संधी देऊ, सोबत ठेवू। पण भाऊसाहेब घुगेंना मी त्याच्यानंतर वारंवार कॉन्टॅक्ट केला का भाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे बाबा काही एक जागा मिळणार आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे। तर ते नेहमी मला टाळाटाळ करायचे, मी ह्या मीटिंग मध्ये, मी त्या मीटिंग मध्ये, मी असं आहे तसं आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये नाही तर आम्हाला जालना जिल्ह्यात कुठेही तुम्ही एक जागा ऍडजस्ट करायला पाहिजे होती, पण तसं भाऊसाहेब घुगेंनी काही केलं नाही। माझ्या फोनला टाळाटाळ केली, भेटण्याला टाळाटाळ केली। भाऊसाहेब घुगे यांच्यावर आमचा गंभीर आरोप आहे की यांनी रिपब्लिकन सेनेची जी तिकीट होती ही तिकीट जालना जिल्ह्यामध्ये कोणाला तरी विकलेली आहे, हे आमचा त्यांच्यावर असा आरोप आहे। आणि त्यांनी आम्हाला पुढच्या याच्यामध्ये जर विश्वासात घेतलं नाही भाऊसाहेब घुगेंनी, तर भाऊसाहेब घुगेंना रिपब्लिकन सेना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।